नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंगमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. ITI विद्युत सहाय्यक. आय होप प्रिपरेशन खूप चांगलं चालू असेल. दररोज आपण डेली लाईव्ह भेटतोय. टेक्निकल प्लस तुमचं नॉन टेक्निकल खूप चांगलं प्रिपरेशन आमच्या साईडने तरी खूप चांगले एफर्ट चालू आहे. रिस्पॉन्स पण खूप चांगला येतोय. त्याच्याकरता सगळ्यांना थँक्यूसुद्धा म्हणायचं होतं की तुमचा जो सपोर्ट आहे बाळांनो खूप ऑसम आहे, खूप ऑसम. तुमचा सपोर्ट इज आमचं मोटिवेशन आहे आणि अल्टिमेटली ना तुमचं आम्हाला जे अचीव करायचं होतं ना, जे तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आम्हाला पाहिजे होतं ना, ते मला माहिती आहे ही मेहनत घेणारी मुलं नक्की आणि नक्की करून घेणार. या सगळ्या गोंधळामध्ये ना एक गोष्ट राहून गेली आणि ती डिस्कस केल्याशिवाय पेपर पूर्ण कधीच होणार नाही हे मला माहिती आहे. कुठेतरी माझ्या डोक्यात ही गोष्ट खूप दिवसापासून खटकते की कुठेतरी टेक्निकलचं नॉन टेक्निकलचं आपण ॲप्टीबद्दल बोलतोय, रिझनिंगबद्दल बोलतोय, टेक्निकल करता बोलतोय बाळांनो, पण एक माइंड चेंजर सब्जेक्ट आहे मराठी, ज्याच्याविषयी कोणीच कुठेच मला सध्या तरी बोलताना दिसत नाही आहे. क्लिअर आहे. 10 मार्काचा हा विषय आणि आपण याला सध्या इतकं इग्नोर केलंय. मी सांगतो 100पैकी 2 ते 3 मुलंच मराठीचं प्रिपरेशन करत असतील, बघत असतील याच्यामध्ये काय चालू आहे. बाकीच्यांनी फक्त अजूम केलं की मी टेक्निकल करून घेईल, नॉन टेक्निकल करून घेईल, मराठीमधले माझी मराठी मातृभाषा आहे, होऊन जाईल, मॅनेज होऊन जाईल, या गोष्टीवर सगळे चालू आहेत. आणि मला ते नको आहे, है ना, मला ते बिलकुल नको आहे. कारण जर तुम्ही आमच्यावर भरोसा ठेवला की सर तुम्ही एक्झामच्या सिलेक्शनपर्यंत आम्हाला नेणार आहोत, तर एक्झामला विचारणारा प्रत्येक क्वेश्चन हा माझ्याकरता खूप महत्त्वाचा आहे. आणि मराठी त्यात एक वावगा विषय नाही. 10 मार्क्सचा सब्जेक्ट देऊन जातो मला. तर या 10 मार्काची तयारी आजपासून आपली इंजिनिअरिंग कंडक्ट करते, आपली इंजिनिअरिंग कंडक्ट करते आपल्या चॅनलवर. क्लिअर आहे. तर हीच एक अनाऊन्समेंट तुम्हाला द्यायची होती. आता पुढचे आजची तारीख 26 तारीख, पुढचे फक्त 4 ते 5 दिवस दररोज फक्त अर्धा तास ही तयारी कशी असणार, मी कशी कंडक्ट करून घेणार, तुम्हाला कसं शिकवणार, या सगळ्या गोष्टी सांगतो. फक्त लक्ष देऊन ऐकत राहा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा सब्जेक्ट इग्नोर मारायचा नाही आहे. याच्याही प्रिपरेशन झालं पाहिजे. विचार करा, इकडून 10पैकी जिकडे तुम्हाला 2-3 मार्क्स येणार होते, ह्या प्रिपरेशनमुळे तुमचे 5 ते 6 मार्क नक्की वाढतील. आणि 5 ते 6 मार्क सिलेक्शनमध्ये काय असतं हे नव्याने तुम्हाला सांगायला नको. खूप मोठा गेम चेंजर असतो. क्लिअर आहे. चला तयारी ऐका की आपण नेमकं करणार काय आहोत. मराठीच्या विषयाला प्रिपरेशनसाठी माझ्याकडे जो मास्टर प्लॅन आहे बाळांनो, तो मास्टर प्लॅन ऐका. मला माहिती भरपूर सजेशन वेगळे येतील, पण जे मी ठरवलं ना त्याच अँगलने मी जाणार आहे. कारण या विषयाला मला एवढा पण वेळ द्यायचा नाही की माझ्या बाकीच्या विषयाकडे इग्नोर होईल. बरोबर आहे. सब्जेक्ट आहे बाळांनो मराठी, है ना. सब्जेक्ट आहे बाळांनो आपला मराठी. ठीक आहे. मार्क्स आहे बाळांनो 10. आणि माझ्या मते नंबर ऑफ क्वेश्चन्स एक्झामला 20 असतात. जर मी रॉंग नसेल तर, रॉंग असेल तर प्लस मायनस प्लीज ॲडजस्ट करून घ्या. मला जेवढं माहिती आहे अर्धा मार्काला एक क्वेश्चन असतो, पण याच्याशी मला एवढं घेणं देणं नाही. मला घेणं देणं बाळांनो या मार्क्सची 10 मार्काशी मला घेणं देणं नाही. हे जर मार्क्स 10 बघितले तर मॅक्झिमम वेटेज जी मी जे बघितले बाळांनो, बघा एक क्वेश्चन मन है ना, मनी. आणि आजकाल या मनी थोड्या अशा विचारतात ज्या डेली यूजमध्ये नाही आहे. सो इथे एक वाट लागते. नंतर तुमच्या वाक्यामधलं शुद्धीकरण, शुद्धीकरण आहे, थोडंसं मराठी समजून घ्या, प्लस मायनस झालं तर शुद्धीकरण. इकडून पण एक्झामला बऱ्यापैकी क्वेश्चन्स पडतात. नंतर नंतर जमलिंग आहे ना, मला याला मराठी शब्द आठवणार, जमलिंग आहे ना, वाकडे तिकडे वाक्य देणार आणि ते एका रेंजमध्ये लावा असं सांगणार आहे ना. नंतर बाळांनो याच्याही पलीकडे ना तुम्हाला हे असतं ब्लँक, ब्लँक देतात म्हणजे रिकामी जागा देतात. आणि रिकामी जागा काय करायची असते, रिकामी जागा भरायची असते योग्य शब्दाने. काही असे आणि बाकीचे जे क्वेश्चन मी समजू शकतो, पॅराग्राफ बेस्ड क्वेश्चन सुद्धा आजकाल एक्झामला फॉर्म होता आहेत. जनरली बाळांनो असा काहीतरी एक छोटासा पॅटर्न तुमच्या मराठीला पडतोय ना, असा एक छोटासा पॅटर्न मराठीला पडतो. याचं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. तर सर मी आता दररोज एका दिवशी म्हण वाचतो, एका दिवशी नाही वाचते. शुद्धीकरण सर बघून घेईल मी, पण बाळांनो इतक्या बारीक बारीक गोष्टी परीक्षेला येतात ना, आपण एक्झामला कन्फ्यूज होतो. हा पण ऑप्शन करेक्ट आहे सर, हा पण करेक्ट आहे, मग लागतो आपला तुक्का. आणि त्या तुक्का लावल्याच्या नादात जिथं आपल्याला स्कोर करायचा जातो तिथं जातो तो निगेटिव्ह मार्किंगला जातो. आणि तुम्ही टेक्निकल केलेली मेहनत नाही इकडे वाया जाते. कारण इकडे जर ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असेल आणि मराठी असल्यामुळे आपला थोडासा कॉन्फिडन्स असतो, नाही मी हा शब्द असाच बघितला, हाच बरोबर असणार, आणि आपण त्याच फ्लोमध्ये जातो. नंतर कळतो अरे नाही, हा शब्द असा काहीतरी होता. आणि तिथं निगेटिव्ह मार्किंगमुळे तुमच्या एक्झामला इम्पॅक्ट होतो. एक्झाममध्ये सिलेक्शन हवं असेल तर प्रत्येक मार्क्स इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विषयाबद्दल तितकाच इक्वली विचार करावा लागेल. जितका आपण टेक्निकलचा करतोय तितका त्याचा विचार करावा लागेल. तर आपण करणार काय आहोत, आपण करणार काय आहोत, आपली ॲक्टिव्हिटी सुरू होणार बाळांनो रात्री 10 वाजता. किती वाजता, 10 वाजता रात्री 10ला ही सुरू होणार बाळांनो. आजपासून 26 जानेवारी 2025 पासून सुरू होणार. ही ॲक्टिव्हिटी कुठपर्यंत चालणार सर बाळांनो, ॲक्टिव्हिटी चालेल तुमची ही 1 फेब 2025. नंतर ॲक्टिव्हिटी मी स्टॉप करण्याचं कारण 26 पासून जर बघितलं, 26, 27, 28, 29, 30,
एक ऑलमोस्ट 6 to 7 डेज है ना, मी 7 डेज पकडतो 2 फेबपर्यंत, कारण दुसऱ्या दिवशी 2 फेबला ॲक्टिव्हिटी घेऊन फायदा नाही, सगळ्यात तुमचा मॉर्निंगला पेपर, रात्री जागू नका, म्हणून मी 1 फेबपर्यंतच ॲक्टिव्हिटी दिली आहे. 2 फेबला रात्री झोपून जा. रात्री 10 वाजता ॲक्टिव्हिटी चालणार आहे बाळांनो टेलिग्रामवर. कुठे चालणार आहे? आपली इंजिनिअरिंग टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. रात्री 10 वाजता मी काय करणार माहिती का, टेलिग्रामला तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स देणार, अर्धा तास क्वेश्चन टाकत राहणार, तुम्हाला फक्त अटेम्प्ट करत राहायचे. 10 वाजता सगळ्यांनी आवर्जून टेलिग्रामला या. मी काही डिस्कशन ग्रुप बनवला नाहीये, कारण मी सांगेल, कारण मला सगळं एका चॅनलवर चालवायचं, मल्टिपल चॅनल हँडल नाही बाळांनो. तर या आपली इंजिनिअरिंगला तुम्हाला यायचंय. मी इथं नंबर ऑफ क्वेश्चन 10 वाजल्यापासून पोस्ट करणार, विथ MCQs विथ पॅराग्राफ सगळे, आणि तुम्हाला मी एक टाइम देणार, मी लिहित राहणार, सगळं लिहित राहणार तुम्हाला फक्त, कारण मला तिथं फालतू कमेंट्स नको. डिस्कशनमध्ये खूप जास्त कमेंट्स येतात. डाऊट सेशन हवा असेल मला व्हॉट्सअप कोणी केला तर मी डाऊट सेशन कव्हर करून घेईल. पण 10 वाजता मी सेशन सुरू करणार, क्वेश्चन्स मी पोस्ट करून राहणार. क्वेश्चनची पोस्टिंग चालेल बाळांनो 10:30 पर्यंत. 10:30 पर्यंत एकदा सगळे क्वेश्चन पोस्ट झाले की नंतर मी तुम्हाला एक अपलोड करेन PDF. या PDF मध्ये या सगळ्या क्वेश्चनचे असणार सोल्युशन, सगळ्या क्वेश्चनचे काय असणार, सोल्युशन असणार. जरी तुम्हाला करेक्ट आन्सर माहिती असो नसो, पण मी सोल्युशन अपलोड करून देईल. फक्त अर्धा तास माझ्याबरोबर राहायचंय 10 पासून 10:30 वाजेपर्यंत. आवर्जून या. असा विचार बिलकुल करू नका की मी नंतर येईल, नंतर PDF वाचून घेईल, बिलकुल नाही बाळांनो. ऍक्टिव्ह राहा, कारण दररोज फक्त अर्धा तास द्यायचा आहे, दररोज अर्धा तास, फक्त 4 ते 5 दिवस. आतापर्यंत किती मराठीचा अभ्यास केलाय, मराठी कसं जातंय, सगळं बाजूला ठेवून द्या. हे 5 ते 6 दिवस माझ्याबरोबर दररोज येत राहा. खूप क्वालिटी क्वेश्चन्स देणार, खूप म्हणजे ना तुम्हाला इकडून खूप जास्त फायदा होणार आहे, कारण आपल्याला सोल्युशन भेटतंय आणि हे पण कळतंय कोणाचे किती करेक्ट येत आहे, कोण किती पाण्यात, याही गोष्ट आपल्याला बऱ्यापैकी कळेल. 4 ते 5 दिवस या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला 10 वाजता यायचंय. मी 10च्या अगोदर एक नोटिफिकेशन टाकून देईल, आजच मी मेसेज पिन करतोय. टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर प्लीज आवर्जून टेलिग्राम जॉईन करा, आवर्जून टेलिग्राम जॉईन करा, कारण ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला बाकी कुठंच भेटणार नाही बाळांनो. डेली मी टाकणार. टेक्निकल नॉन टेक्निकलचं चालूच राहील आणि जे आपलं लाईव्ह चालू आहे, पण याच्याही पलीकडे या 10 मार्काची खरंच मला तुमची खरंच काळजी वाटते. कारण बघा मी खूप इमोशनल झालो आहे ITIच्या बॅचबरोबर. तरी माझं ना प्रत्येक, मी रात्री पण तेच विचार करतो की तुमचे कुठे मार्क कटू शकतात, ते आपलं डेली मी कव्हर करून घेतो. पण हे 10 मार्क माझ्या डोक्यात खूप दिवसापासून फिरतात. आहे माझी मराठी जर ग्रामर खूप छान असतं ना तर मी लाईव्ह सेशन कंडक्ट केले असते. पण आता मला एवढं माहिती की क्वेश्चन्स कोणते विचारले जाऊ शकतात आणि ते क्वेश्चन कसे टॅकल करायची, इतकी मदत मी तुमची नक्की करू शकतो. आणि ती मदत आपण आपली इंजिनिअरिंग टेलिग्राम चॅनलद्वारे करणार आहोत. क्लिअर आहे? तर आय होप हा सेशन तुमच्यासाठी उपयोगाचा असेल आणि तुम्हाला ही ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट नक्की असेल. ज्यांचा असेल म्हणून त्यांनीच या. बाकीच्यांना जय महाराष्ट्र, माझं काहीच म्हणणं नाही. ज्यांना वाटतं माझी मराठी खूप चांगलं बी कंटिन्यू, पण मला वाटतं दररोज अर्धा तास जर त्या 10 मार्काकरता झटत असेल आणि त्याने तुमचे जर टोटल एक्झामचे 5 ते 6 मार्क्स वाढत असेल तर ही ॲक्टिव्हिटी काहीच वाईट नाही आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या सिलेक्शनकडे घेऊन जाणारी ॲक्टिव्हिटी आहे. क्लिअर आहे? चालतं बाळांनो. तर आजपासून 10 वाजता टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर प्लीज जॉईन करून घ्या. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भरभरून दिली आहे. मोर ऑप्शनमध्ये जायचं, खाली तुम्हाला टेलिग्रामची लिंक भेटून जाणार आहे. क्लिअर आहे? तर आपण भेटतोय संध्याकाळी 10 वाजता मराठीसाठी. आणि परत आज आपलं सेशन होणार आहे बाळांनो 5 वाजता आहे ना. आजची आपली असणार मॉक टेस्ट नंबर 3. ह्या मॉक टेस्टला आवर्जून अटेम्प्ट करा बाळांनो, कारण इथून तुम्ही किती पाण्यात आहात ना या गोष्टी कळतात. 5 वाजता टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल फुल लेंथ टेस्ट आपल्या चॅनलवर होणार आहे. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आवर्जून लिंकला व्हिजिट करा. एक लाईक आणि एक शेअर बाळांनो नक्की करा. ठीक आहे? चला भेटूया संध्याकाळी 5 वाजता लाईव्ह. आणि हे तर आपण आजपासून टेलिग्राम 10 वाजता करणारच आहोत. मला कमेंटमध्ये प्लीज कळवा ॲक्टिव्हिटी चांगली वाटली की वाईट वाटली, किंवा जर तुमचे काही फीडबॅक असेल तर प्लीज मला कळवा आणि ॲक्टिव्हिटीला आवर्जून हजर राहा. चालतं बाळांनो, इथंच व्हिडिओला पॉज करतो. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढं बिलकुल जाऊ नका आणि मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. सगळ्यांचा फायदा होऊ द्या. बाय.